आपण आज CRPF कॉन्स्टेबल भरतीची 2024च्या फॉर्म भरत आहे. ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा ते आपण पुढे पाहूया. तर अशा प्रकारे आपण राखीव पोलीस दल कॉन्स्टेबल हा फॉर्म भरत आहे. तर याची आपण पाहू शकता जागा वगैरे मला मागच्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये मी सांगितले होते. आता लॉंग व्हिडिओ घेत आहे. तर फॉर्म कसा भरायचा तसं खूप जणांची मला कमेंट वगैरे आले तो फॉर्म कसा भरायचा एक व्हिडिओ द्या. तर आता हे व्हिडिओ टाकत आहे आपण. तर बघू शकता फॉर्म भरायला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईन. तिथे तुम्ही जाऊन फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. अशा प्रकारे साईड येईल. तर असं इथे आपण पाहू शकता कॉन्स्टेबल टेक्निशियन ट्रेड्समॅन आणि ह्याच्यासाठी असा फॉर्म दिलेला आहे. तर लास्ट डेट इथे 19 मे दाखवत आहे. तर इथं अप्लाय फॉर घ्यायचं. व्ह्यू डिटेल्स घेऊन आपण पाहायचं पहिले काय काय दिलेलं आहे त्यांनी PDF मध्ये. तर हे PDF पाहू शकता. ह्याच्यामध्ये जागा वगैरे दिलेल्या आहेत. त्याला कुठं फॉर्म टाकायचा, कसा टाकायचा, काय चॉईस करायचं हे स्टार्टिंगला बघून घ्या मित्रांनो. नाहीतर फॉर्म भरसाल आणि त्या जागी जिथे फॉर्म टाकसाल तिथे जागाच नसतील नोटिफिकेशनमध्ये, ते काही कामाचे नाही. त्यामुळे पहिले जागा वगैरे बघून घ्या. तर आपण फॉर्म भरणार आता सुरुवात करणार आहोत. तर बघू शकता आपलं रजिस्ट्रेशन आलेलं आहे. करण्यासाठी व्हेरिफिकेशन आपल्या रेकॉर्ड आहे. मार्क लिस्ट 10वीच्या सनदवर जसे नाव आहे तसे टाकून घ्या. तर आपली ईमेल ID वगैरे टाकून घ्या इथे. हा फॉर्म पुरा फिलअप करून भरून घ्या. मी आता फॉर्म भरून घेतो. आता इथे OTP जनरेटवर क्लिक करा. आता तुम्हाला OTP येईल. तो OTP इथे टाकून घ्या. अशा प्रकारे तुम्ही मेलचा आणि नंबरचा OTP टाकून इथे व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्याच्या नंतर असं आपल्याला दिसेल स्क्रोल टू बॉटम आणि क्लोज म्हणून. तर इथे आपली हे इंस्ट्रक्शन पुरं पाहून घ्या आणि नंतर पुढे चला क्लोज. त्यामध्ये सांगितले आहे की तुम्ही पाहू शकता फोटो. इथे फोटोसाठी किती जायचं आहे, मिनिमम 50 ते 100, मॅक्झिमम 50 ते 100च्या आतमध्ये फोटो घ्यायचा. सिग्नेचर घ्यायची आहे 50 ते 100च्या आतमध्ये. आणि असे डॉक्युमेंट भी 100 KB ते 500 KBच्या आतमध्ये घ्यायचे आहेत आपले डॉक्युमेंट. आणि नंतर आपल्याला अपलोड करून ते घ्यायचे आहे. आणि पोर्टल चार्ज, सर्व्हिस चार्ज वगैरे म्हणून 47 रुपये इन्क्लूड केलेले आहेत त्यांनी सर्वांसाठी. ॲप्लिकेशन फी, चार्जेस, डिस्क्लोजर असं म्हणून त्यांनी हे सर्व घेतलेलं आहे. तर पाहू शकता आपल्याला फीस फॉर एक्झामिनेशन कॅन बी फॉलोइंग मेन डेबिट कार्ड, UPI ID थ्रू करू शकतो असं त्यांनी सांगितले आहे. तर आपण आपल्या फॉर्मकडे जाऊ. तर तुम्ही इथे पाहू शकता आपला न्यू ॲडव्हर्टाइजमेंट म्हणत आहे. याला क्लिक करायची. इथे असं क्लिक केल्यानंतर आपल्याला डिटेल्स भरण्यासाठी येईल. इथे आपली काय करायची, इथे आपल्याला आधार सिलेक्ट करून घ्यायचा. इथे नंतर आधार कार्डचा नंबर टाकायचा. नंतर आधारवर जे नाव आहे ते टाकायचे. इथे नंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे जन्मतारीख टाकून घ्या तुमची. आणि इथं वय टाकून घ्या किती इथे. नॅशनॅलिटी इंडियन करा. इथे तुमच्या वडिलाचं नाव टाकून घ्या, आईचे नाव टाका. आणि इथे शरीरावर काही तीळ वगैरे म्हणतात आपल्या इकडे, ते तीळ टाका. म्हणजे जेंडर सिलेक्ट करून घ्या. आणि वैवाहिक तर वैवाहिक करा, नाही तर अनमॅरिड करून घ्या. अशा प्रकारे डोमासाईल प्रमाणपत्र असतेच. ते डोमासाईल प्रमाणपत्र असलेच तर येस करा, नसल्यास नाही करा. तर डोमासाईल काय म्हणते, क्या आप अपने मूल राज्य से केंद्र प्रदेश दूसरे केंद्र प्रदेश प्रवासित हुए है, यस करा घ्या. आणि आपण क्या आपके अपने मूल राज्य केंद्र प्रदेश के आरक्षण का लाभ उठाना चाहेंगे, इथे पण यस करून घ्या. आणि स्टेट आपलं निवडून घ्या.
राज्य, आता इथं जिल्हा आपला निवडा, डोमासाईल सर्टिफिकेटचा नंबर टाकून द्या. इथे आपण डोमासाईलचा नंबर टाका आणि इथं धर्म कॅटेगरी टाकून घ्या. इथं केंद्र सरकारवर OBC जे येते ते टाकून घ्या आणि सर्टिफिकेट नंबर टाका इथे आणि पुढे इथं प्रमाणपत्र जारी कुठे झालं ते टाकून घ्या. कोण्या केंद्रामध्ये झाले आहे, महाराष्ट्र, मध्य प्रदेश वगैरे, महाराष्ट्र आणि जिल्हा टाकून घ्या. नंतर अधिकारी टाकून घ्या सब डिव्हिजनला. असं टाकून घ्या आणि प्रमाणपत्र जारी केल्याचे डेट टाकून घ्या आणि इथे भरती का तरीका डायरेक्ट एंट्री, डायरेक्ट एंट्री असते आपली, डायरेक्ट एंट्री करून घ्या. क्या आप वो सैनिक है? नहीं. क्या आपके खिलाफ कोई अपराधी कारवाई नाही करून घ्या. नो. 1900 के दंगों में मारे गए पीड़ित बच्चे आश्रय में नो करून घ्या इथे. क्या आपको पास कोई उपलब्धी है? असल्यास यस करा, नसल्यास नो करून घ्या आणि इथं पोस्ट सिलेक्ट करा. तर मित्रांनो, पहिलेच सांगतो, पोस्ट सिलेक्ट करून आपली जागा कुठे आहेत, काय आहेत बघून घ्या. अशा प्रकारे आपण इथे फॉर्म सेव्ह करा. तर मी आता भरून सेव्ह करतो इथं फॉर्म, तेवढं थांबा. मित्रांनो, इथे आयडेंटिफिकेशन टाकताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही जे वरही टाकला स्टार्टिंगला नाव, तसेच सेम टाकून घ्या. नाहीतर इथे तुम्ही आधार कार्डवरचं नाव चेंज करू शकता. मॅट्रिक 10वीच्या सनदनुसार, बोर्डच्या याच्यानुसार मार्कवर नाव टाकून घ्या, नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो पुढे पेपरला. तर आता फॉर्म भरून झालेला आहे, तर आपण इथे सबमिट करू तो. तर तुम्ही इथं आता सेव्ह करून घेऊ शकता. सेव्ह केल्याच्या नंतर पुढे इंटरफेस ओपन होईल. तुमची पर्सनल डिटेल सेव्ह झालेली आहे. इथं आता नेक्स्ट करून घ्या. नेक्स्ट केल्याच्यानंतर आपला ॲड्रेस वगैरे टाकून घ्या. इथे तुमचा घरचा पिनकोड, राज्य निवडून घ्या, जे इथं निवडून घ्या, जिल्हा निवडून घ्या आणि नंतर गाव निवडा. तर जवळचं पोलीस स्टेशन निवडा, पोस्ट ऑफिस टाका आहे आपलं आणि तहसील का नाम डाले. तहसील कुठे आहे ते टाका आणि अशा प्रकारे ॲड्रेस ॲज इट इज सेम असल्यावर इथे सेम टिक करून घ्या या इथे. आणि नंतर खाली परमनंट ॲड्रेस रिक्वायरमेंट इथे नेक्स्ट करा. तर आता फॉर्म भरतो मी. असं आपल्याला फॉर्म आपली ॲड्रेस टाकून सांगितल्याप्रमाणे इथे सेव्ह बटनवर क्लिक करा. अशा प्रकारे आपल्याला पुढचं क्वालिफिकेशन डिटेल्स टाकण्यासाठी पेज ओपन होईल. तर इथे योग्य अर्था आपल्याला काय डिप्लोमा झालेला आहे, ग्रॅज्युएट झालेला आहे, तर इथे या प्रकारे आपण सिलेक्ट करू शकता. म्हणून वर्ष सिलेक्ट करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर इथे पहिले 10वी निवडा आणि 10वीचे सर्टिफिकेट नंबर टाका, वर्ष टाका, कोण्या इयरमध्ये झाली आणि बोर्ड कोणता होता 10वीचा, युनिव्हर्सिटी बोर्ड, अशा प्रकारे विश्वविद्यालय बोर्ड असं टाकून घ्या आणि इथे ॲड करा. पाहू शकता असं सेव्ह करता होते आणि परत वरी इथे ॲड म्हणून ऑप्शन येते. वरी जाऊन परत आपले क्वालिफिकेशन 12th क्वालिफिकेशन करायचं आहे. नंतर आपल्या डिप्लोमा झाला असेल डिप्लोमा, ग्रॅज्युएट असाल तर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेशन असलं ते आणि किंवा ITI असं करत परत एक ॲड करून घ्या आणि पुढे सगळं ॲड करून झाल्याच्या नंतर इथं सेव्ह नेक्स्ट करा. तर मी आता सेव्ह नेक्स्ट करतो. तर इथं सेव्ह नेक्स्ट केल्याच्या नंतर आपल्याला आपला फॉर्म दिसेल. थोडक्यात माहिती, तर इथे आपल्या सिलेक्ट पोस्ट म्हणून हे करायचं आहे. तर इथं आपण इलेक्ट्रिशियन म्हणून घेणार आहोत. तुम्हाला जर भरायचं नसलं तरी चालतो. इथे डायरेक्ट तुम्ही हे करू शकता, सेव्ह नेक्स्ट करू शकता किंवा इथे टाकायचं असलं ऑप्शनलमध्ये
तर इथे इलेक्ट्रिशियन वगैरे म्हणून असं टाकू शकता आणि आपला इथे 2 हे भरून घ्या. असं इथं ऑप्शनलमध्ये आपण भरून घेऊ शकता आणि नंतर इथे अप्लाय करा. तर माझ्याकडे नाही आहे तर मी इथे घेत नाही. तर अशा प्रकारे इथे सेव्ह करून घ्या तुम्ही. तर ड्रायव्हर मेल म्हणतोय. येस, अशा प्रकारे टाकून डिटेल्स भरून घ्या इथे आणि इथे जर असं येस इथे आपली डिटेल्स टाकून द्या. म्हणजे आपण काय आहे नाही ते 1-2 ऑप्शन टाकून. अशा प्रकारे टाकून इथे सेव्ह करून घ्या. तर असं सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर असं पुढे आपल्याला फोटो अपलोड करण्यात येईल आणि कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि मायग्रेशन सर्टिफिकेट असे 2-4 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. सिग्नेचर आणि इथे SSC सर्टिफिकेट डाउन आपल्याला अपलोड करायचे आहे. तर मी आता इथे अपलोड करतो आहे सर्टिफिकेट वगैरे. त्यानंतर आपण पुढे जाऊता तर मी फोटो वगैरे अपलोड करून घेतो. तर सर्व डॉक्युमेंट अपलोड करून अशा प्रकारे इथे टिक करून घ्या आणि इथे असं सेव्ह बटन सेव्ह करा आणि पेमेंट काय आहे जे 100 रुपये ती करून घ्या आणि अशा प्रकारे आपला फॉर्म सबमिट होऊन जाईल. तर अशाच फॉर्मच्या माहितीसाठी पुढे आपल्याला फॉलो करा आणि कमेंट करा. तर पुढच्या भरतीमध्ये भेटू त्या आपण एखाद्या अशाच एका फॉर्मचं निगडीत घेऊन. तर तोपर्यंत धन्यवाद.